हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला आनंददायक सुख शांतीचा आणि समाधानाचा जाऊत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला। आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला खूप मोठे महत्त्व आहे। पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असंही म्हणतात। यंदा पितृपक्षाची सुरुवात 7 सप्टेंबर पासून झालेली आहे, म्हणजे भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून। तर या काळात आपण आपल्या पूर्वजांना श्रद्धेने आठवतो आणि त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी विधी करतो। याच पितृपक्षात येणारी संकष्टी चतुर्थी यावर्षी 10 सप्टेंबर रोजी म्हणजे बुधवारी आलेली आहे आणि या दिवशीची खास ओळख म्हणजे विघ्नराज संकष्टी। तर या दिवशी बाप्पांची पूजा केल्याने मनोकामना इच्छा पूर्ण होतात, जीवनामध्ये यश मिळतं आणि वाईट गोष्टी दूर राहतात असा विश्वास आहे। तर या दिवशी व्रत केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांतता नांदते। त्याचबरोबर मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि संकटांपासून वाचवण्यासाठी आई आपल्या मुलासाठी या दिवशी उपवास करते। तर या दिवशी पूजेची शुभ वेळ पुढील प्रमाणे आहे। सकाळचा मुहूर्त 6:04 ते 9:01 आणि संध्याकाळचा मुहूर्त 4:58 ते 6:32 त्याचबरोबर चंद्रोदय होईल रात्री 8:06। तर चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्य द्यायचं असतं, बापाला जास्वंदाचं फूल आणि दुर्वा अर्पण करून आरती करायची आणि त्यानंतर उपवास सोडायचा। या दिवशी शक्य असल्यास गणपतीच्या अथर्व शीर्षाचं पठण किंवा श्रवण जरूर करावं। संकष्टी चतुर्थीची व्रतकथा देखील ऐकणं किंवा वाचणं शुभ मानलं जातं। तर हा दिवस धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे काही खास उपाय आणि सेवा देखील यामध्ये केल्या जातात, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा येते। पितृपक्षाच्या काळात स्नान आणि दानाला विशेष महत्त्व दिलं जातं। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर शक्य असेल तर एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावं आणि आपल्या पूर्वजांच्या नावाने यथाशक्ती दान करावं। असं केल्याने आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी येते। पण आजकालचं जीवन खूप धावपळीचं झालं आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही। म्हणून एक सोपी पद्धत म्हणजे घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यात काही विशेष वस्तू टाकून स्नान करणं। त्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होतं आणि कळत न कळत झालेल्या चुका किंवा पापांपासून मुक्तता मिळते। असं म्हटलं जातं की अशा प्रकारे केलेलं स्नान पितृदोष कमी करतं आणि संपूर्ण कुटुंबात आनंद आणि प्रगती येते। तर या स्नानात आपल्याला कुठल्या वस्तू टाकायच्या आहेत, म्हणजे आंघोळीच्या पाण्यात कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत, कधी टाकायच्या आहेत आणि याचा नेमका उपयोग काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर बघा, पितृपक्ष हा काळ आपल्या पूर्वजांच्या आठवणींसाठी आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी समर्पित असतो। या काळात केलेल्या अंघोळीला विशेषतः पवित्र नद्यांमध्ये स्नानाला खूप महत्त्व आहे। असं म्हटलं जातं की अशा स्नानामुळे पितर समाधानी होतात, पितृदोष दूर होतो आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल होतो। त्यांच्या आशीर्वादामुळे घरात शांती, प्रगती आणि मान सन्मान वाढतो। तर या सर्व नद्यांमध्ये गंगा नदीला खास पवित्र मानलं जातं, त्यामुळे पितृपक्षात गंगा स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं। स्नानासोबतच या काळात दान करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। आपल्या पूर्वजांच्या नावानं केलं गेलेलं दान त्यांना शांती देतं, नकारात्मक ऊर्जा दूर करतं आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते। जर शक्य असेल तर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि त्यानंतर पिंडदान आणि दान करा। पण आजच्या धावपळीच्या जीवनात सगळ्यांना तिथं जाणं शक्य होत नाही, म्हणूनच एक सोपी पद्धत म्हणजे घरच्या घरी पाण्यात काही पवित्र वस्तू टाकून स्नान करणं। असं केल्यानेही तीर्थक्षेत्र स्नानाचं आपल्याला पुण्य मिळतं आणि मन शांत होतं। कळत न कळत झालेल्या चुका दूर होतात आणि घरात सकारात्मकता येते। संकष्टी चतुर्दशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठणं खूप शुभ मानलं जातं। यावेळी जो काही चांगला संकल्प आहे तर तो केला जातो आणि त्याला अनेक पटीनं पुण्यफळ हे मिळतं असं मानलं जातं। म्हणून या दिवशी सकाळी उठून गणपती बाप्पा आणि आपल्या पितरांचं स्मरण करावं। ओम गणपते नमः आणि ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करावा। त्यानंतर अंघोळीचं पाणी आपल्याला काढायचं आहे। गरम किंवा थंड पाणी कोणतंही घेतलं तरीही चालेल, पण त्यामध्ये काही पवित्र वस्तू टाकून अंघोळ केल्यास तीर्थक्षेत्रात स्नानाचं आपल्याला पुण्य लाभतं।
आपण जेव्हा पितृपक्षात स्नान करत असतो तेव्हा आंघोळीच्या पाण्यात काही खास वस्तू टाकल्याने त्याला तीर्थस्नानासारखं पुण्य लाभतं। सर्वात आधी पाण्यात आपल्याला गंगाजल टाकायचं आहे। गंगाजल हे खूप शुभ मानलं जातं। गंगाजल टाकून केलेल्या स्नानामुळे तीर्थस्नानाचं पुण्य मिळतं आणि त्याचबरोबर पितृदोष, ग्रहदोष आणि कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्तता मिळते। यानंतर लाल चंदन टाकायचं आहे। लाल चंदन हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय मानलं जातं, त्यामुळे अशा स्नानातनं त्यांच्या कृपेचा लाभ होतो। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंचगव्य हे पाण्यात मिसळलं तरी चालतं किंवा थोडंसं अंगाला लावून मग स्नान केलं तरी देखील आपल्याला पुण्य लाभतं। पंचगव्य म्हणजे गाईचं दूध, तूप आणि दही, गोमूत्र आणि शेण या 5 गोष्टींचं ते मिश्रण असतं आणि या पवित्र पदार्थांना हिंदू धर्मात विशेष स्थान आहे। कोणतीही पूजा, विधी किंवा शुभ कार्य पंचगव्याशिवाय अपूर्ण मानली जाते। पंचगव्य तुम्हाला पूजेचं साहित्य ज्या ठिकाणी मिळतं तिथं अगदी सहज उपलब्ध होईल। लहान बॉटलमध्ये किंवा लहान पॅकेटमध्ये तुम्हाला ते उपलब्ध मिळेल। त्याचबरोबर पितृपक्षात काळ्या तिळांचं सुद्धा खूप महत्त्व आहे। काळे तीळ आपल्या पितरांना प्रिय आहेत आणि त्यामुळे स्नानाच्या पाण्यात काळे तीळ आपल्याला थोडेसे टाकायचे आहेत। त्याचबरोबर हे काळे तीळ गणपती बाप्पांना सुद्धा प्रिय आहेत। काळे तीळ वापरून स्नान केल्याने पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा आणि दारिद्र्य यापासून मुक्ती मिळते। तिळांना दारिद्र्यनाशक मानलं जातं। तर या सर्व पवित्र वस्तू गंगाजल, लाल चंदन, पंचगव्य आणि काळे तीळ यांचा वापर करून केलं गेलेलं स्नान केवळ शरीराबरोबरच मन आणि आत्म्याला सुद्धा शुद्ध करतं। तर अशा पद्धतीने आपण पितृपक्षात घरच्या घरी तीर्थस्नानाचं पुण्य मिळवू शकतो आणि आपल्या पितरांची कृपा आपल्या जीवनावर राहते। स्नान करताना आपण शांत मनाने ओम गण गणपते नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः किंवा ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करत किंवा मंत्र उच्चार करत आपल्याला हे स्नान करायचं आहे। जेव्हा आपण पाण्यात गंगाजल, लाल चंदन, पंचगव्य किंवा काळे तीळ यासारख्या पवित्र वस्तू टाकतो तेव्हा केवळ आपलं शरीरच नाही तर मन देखील शुद्ध होतं। पवित्र मन आणि तनाने जेव्हा काही केलं जातं तेव्हा त्याचं फळ सुद्धा अनेक पटीने वाढून मिळतं। तर अशा पद्धतीने स्नान केल्यामुळे पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा आणि आयुष्यातील अडथळे आपले दूर होतात। त्यामुळे आपल्याला 7 पिढ्यांपर्यंत असलेलं दारिद्र्य नष्ट होतं आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। त्यांच्या कृपेने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते आणि म्हणूनच हा उपाय जितके अधिक लोकांपर्यंत पोहोचेल तितकं अधिक लोकांचं कल्याण होईल। म्हणून तुमच्या मनामध्ये एक चांगली इच्छा ठेवा आणि हा उपाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे शेअर करा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।